आणि पहिल्यांदाच आम्हाला थोडा उशीर झाला। एका महत्वाच्या पाहणी दौऱ्यामध्ये मी आणि आमदार निरंजन डावखरे होतो आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत ते बाहेर येत होत्या, त्याच्यामुळे वेळ गेला। आज या पत्रकार परिषदेला माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे, आपल्या कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ज्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद तावडे आहेत, ते कोकण विकास याच्यामध्ये सहभागी आहेत। त्याच्यानंतर आमचे माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी उपमहापौर अशोक भोईर, नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेवक आणि हाऊसिंग फेडरेशनचे चेअरमन सीताराम राणे, कैलाश म्हात्रे, ओंकार चव्हाण, राहिलं नाही सगळे, आणि मागे उपस्थित असलेले आमच्या संस्कारचे विष्णू रानडे, संतोष साळुंखे, सर्व माझे सहकारी। आज आपला हा आंबा महोत्सव हा 19व्या वर्षामध्ये पदार्पण करतो। गेली 18 वर्ष कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याला या ठिकाणी चांगला भाव देण्यासाठी आणि ग्राहकांना उत्कृष्ट दर्जेदार असा सेंद्रिय पद्धतीचा आंबा उपलब्ध होण्यासाठी आपण हा आंबा महोत्सव घेतो। या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे अनेक संकट जी आहेत ती आंबा उत्पादक शेतकऱ्याला आली आहेत। आपल्याकडे मी जी एक नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती आपण मी त्या ठिकाणी दिलेली आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये बळीराजा जो आहे तो संकटामध्ये आहे। गेल्या महिन्याभरापासून अवेळी पाऊस, गारा अशा निरनिराळ्या प्रकारच्या संकटामुळे विविध महाराष्ट्रातल्या विभागातला शेतकरी जसा संकटात आला तसाच कोकणामधला आंबा उत्पादक शेतकरी देखील संकटामध्ये आला। ढगाळ वातावरण, त्यामुळे मोहर गळून जाणं, या ठिकाणी थ्रिप्सचा रोग, तुडतुडा कीटकाच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वेळेला 20% हाती लागलं होतं आंब्याचं पीक, यावेळेला 15%च आंब्याचं पीक जे आहे ते हाती लागलं। आणि त्याच्यामुळे तरी देखील धीर आणि धैर्य धरून हा आंबा उत्पादक शेतकरी मेहनतीने तरी देखील काम करतो आणि देशामध्ये आणि जगामध्ये आंबा उपलब्ध करून देतो। मी या आपल्या माध्यमातून ठाणेकरांना आणि सर्व परिसरातल्या नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे या आंबा उत्पादक शेतकऱ्याला आपल्याला ताकद द्यायला पाहिजे। एकत्रित त्या ठिकाणी 40 स्टॉल त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत। आपण नेहमीप्रमाणे 5 स्टॉल जे आहेत ते बचत गटांकरता ठेवतो आणि त्यांना मोफत पद्धतीने ते स्टॉल जे आहेत ते उपलब्ध होतात। इव्हन शेतकऱ्यांना देखील अतिशय सवलतीमध्ये आपण ते स्टॉल देतो। कारण त्यामुळेच आपली स्लोगन आहे की हा केवळ उत्सव नाही तर ही एक चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये ठाणेकर ग्राहक जे आहेत ते नेहमीच सहभागी होतात, भरभरून आपल्याला प्रतिसाद देतात आणि त्याच्यामुळे या 1 मे पासून सुरू होणाऱ्या आंबा महोत्सवाला आपण याची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत नेहमीच आपण आम्हाला सहकार्य करता अनेक असंख्य लोकांपर्यंत पोहोचवता। 1 ते 10 मे हा गावदेवी मैदानामध्ये हा आंबा महोत्सव असेल। आंब्याच्या व्यतिरिक्त इतर देखील प्रॉडक्ट्स कोकणामधले त्या ठिकाणी ठेवले जातील आणि नेहमीच प्रमाणे जरी संकटात असला तरी आंबा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी येईल आणि ठाणेकरांची आणि आजूबाजूच्या, कारण ठाणे जिल्ह्यातली लोक येतात, त्यांची देखील दर्जेदार आंबा देऊन आणि वाजवी दराने आंबा देऊन सेवा करेल। धन्यवाद। काय प्रश्न नसेल ना? भाव आता 1 तारखेलाच कळेल, कारण की चढ उतार आहे खूप। भाव आंब्याला उत्पादन एवढं कमी आलेलं आहे तर मी आमच्या तावडेंना फोन करून विचारलं की अरे बाबा यावेळेला काय आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, किती येतील, काय येतील,
परंतु ठाणा म्हटलं की ते आवर्जून येतात, कारण की ठाण्याला आणि ठाणेकरांनी भरभरून आपल्या या चळवळीला प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामुळे सर्वात जास्त आंबा उत्पादकाला या ठाण्यामधलं निश्चितपणे भाव पण चांगला मिळतो आणि रक्कम पण चांगली मिळते आणि त्याच्यामुळे याही वेळेला ते या ठिकाणी येणार. या वेळेला आपल्या माहितीकरता आम्ही प्रस्ताव देखील विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आणला होता. त्याच्यामध्ये 2 प्रस्ताव आले होते. एक प्रस्ताव जो आहे तो मीच त्या ठिकाणी मांडला होता या स्पेशल कोकणातल्या निरनिराळ्या विषयांच्या बद्दल, आणि त्याही वेळेला आम्ही सांगितलं होतं आणि रिप्लायमध्ये शासनाने आंबा उत्पादक शेतकऱ्याला आम्ही कमी पडू देणार नाही अशा प्रकारचं रिप्लायमध्ये देखील सांगितलं. आणि शासन एकूणच केंद्र आणि राज्य शासन हे एकूणच सगळ्याच बळीराजाला संकटातून बाहेर काढण्याकरता त्यांच्या पाठीशी नेहमीच उभं राहत असते. आणि त्याच्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान जे झालेलं आहे त्या नुकसान भरपाई देखील त्या ठिकाणी करण्याची भूमिका जी आहे ती शासनाने घेतलेली. नाही, कर्नाटकचा आंबा दरवेळेलाच येतो आणि काही वेळेला काही विक्रेते जे आहेत हे सगळे मधले विक्रेते आहेत. आपला आंबा जो आहे डायरेक्ट शेतकरी आहे, तर ते हापूसचा आंबा म्हणून तो विकतात. त्याच्यामुळे माझं ठाणेकरांना आवाहन आहे की खोटा काहीतरी सांगून हा देवगडचा हापूस आहे, हा पावसचा हापूस आहे हे सांगून कर्नाटकचा आंबा विकला जात असेल तर आपण ते निश्चितपणे पारखून बघा आणि मगच तो आंबा खरेदी करा. त्याच्यामुळे कोकणाच्या आंब्याला जी काही प्रत दर्जा आहे आणि प्रत आहे त्याची, तर त्याच्यामुळे ते त्या हापूसचं नाव घेऊन विक्री करतात. त्याच्यामुळे त्यांनी सावधान असावं. नाही, बघा की बदलत्या वातावरणामुळे आता पाऊस काही आता यायचं काही कारण नव्हतं. मार्चमध्ये, एप्रिलमध्ये एकूणच जगामध्येच हे सगळं बदलतं हवामान आहे. जिथे कडक उन्हाळा आहे तिथे पाऊस पडतोय, जिथे पाऊस आहे तिथे कडक उन्हाळा आहे. तर याच्यामुळे आता आपणही त्याची काही भविष्यवाणी सांगू शकत नाही की काय परिस्थिती होईल, परंतु याच्यावर आपल्याला मात करायला लागेल आणि त्याप्रमाणे काम करायला लागेल. नाही, आंबा उत्पादक शेतकरी जे आहेत ते राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणारे, त्यांच्या अनेक समस्या आहेत. शेवटी बघा, लोकशाहीमध्ये निरनिराळ्या समस्यांना आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना निरनिराळ्या संघटना आणि ही मंडळी जी आहे ती वाचा फोडत असते आणि त्याच्यामुळे ते मोर्चा निघणार आहे. परंतु शासन जे आहे ते भरभक्कमपणे यांच्या पाठीशी निश्चितपणे आहे आणि शासनाने कधीही त्यांना अवेरलेलं नाही, पाठ दाखवलेली नाही. त्यांच्यावर जेवढी वेळोवेळी संकट येतील त्याच्यावर मात करण्यासाठी यथाशक्ती शासन त्यांना नेहमी मदत करत आलेलं आहे आणि याच्यामध्ये देखील निश्चितपणे अधिकची भर टाकून त्यांना निश्चितपणे मदत करेल. नाही, तर आंबा तर आपला पण जगामध्ये विकला जातो ना. आपला आंबा शेकडो कोटी रुपयाची निर्यात जी आहे ती जगामध्ये होते आणि त्याच्यामुळे तो लोकांना चॉईस आहे. परंतु रत्नागिरी आणि देवगडच्या हापूसला जो दर्जा आणि त्याला भाव आहे, लोकांच्या दृष्टीने त्याला जी डिमांड आहे ती मला नाही वाटत की कुठल्या दुसऱ्या ह्याला आहे. आणि निरनिराळ्या राज्यातले आंबे निरनिराळ्या सीझनमध्ये येतात. आता उत्तर प्रदेशचा आंबा जो आहे तो हा आपला सीझन संपला की जूनमध्ये किंवा मे एंडमध्ये येतो. केसर आंबा असेल किंवा केशरी आंबा म्हणतो आपण, त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम नाही. काय केलंय? आता ज्याला त्याला त्याचं स्वातंत्र्य आहे ना. आपण देखील आपला ब्रँडिंग करतो,
आता देवगड हापूस म्हणून आपण आपल्या तिथल्या शेतकऱ्यांनी ब्रँडिंग केलं होतं. त्यांचं जिओ टॅगिंग असेल ना, जिओ टॅगिंग केलंय त्यांनी. आपल्या देवगड आमदारला जिओ टॅगिंग आहे. त्याच्यामुळे असं काही आपल्याला राज्यामध्ये काही आपल्याला आंब्यामध्ये भांडणाचा विषय नाहीये. हा झाले त्यांच्यात जाती धर्म नको आता. मिळेल तो खावा. बघा, आंबा महोत्सवाची प्रेस कॉन्फरन्स आहे, परंतु आता ही बातमी मरता कामा नये आमच्या आंबा महोत्सवाची. त्याच्यामुळे आम्ही नंतर तुम्हाला सांगणार होतो, पण आता सांगूनच टाकतो आम्ही. आम्हाला उशीर झाला, परंतु तुम्हाला खुराक चांगला आहे. बघा, आपल्या ठाणे महानगरपालिकेने ठाणे पूर्वेला आपली मलनिस्सारण केंद्र आहे. आणि आपल्याला आठवत असेल की 1.5 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी व्हिजिट केली होती. आमचे भरत चव्हाण पण होते त्यावेळेला. आणि महापालिकेने ज्या पद्धतीने ती पीओपी तत्वावर त्या ठिकाणी ती पूर्ण मलनिस्सारण केंद्र जे आहे ते आंधण दिलं, त्याचे काय परिणाम झालेले आहेत त्याची पाहणी करायला माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे, मी, त्या भागातले आमचे भरत चव्हाण, ओंकार चव्हाण, त्या भागातले अनेक नागरिक देखील त्या ठिकाणी आले होते. ही जी काही मलनिस्सारणची केंद्र आहेत ज्याच्यामध्ये प्युरिफिकेशन म्हणजे त्याच्या निरनिराळी यंत्रणा लावून ते पाणी जे आहे ते शुद्ध करायचं आणि ते विकायचं. मग ते इंडस्ट्रीजला विकायचं, बागांसाठी उपयोगी करायचं, ते पुढे राहिलं कन्स्ट्रक्शनसाठी वापर करायचा किंवा गाड्या धुण्यासाठी वापर करायचा. असं सगळं सार्वजनिक आता MM मेट्रोचं काम चालतं, निरनिराळ्या ठिकाणी जी मोठी मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत तर त्याच्या ठिकाणी त्याचा वापर होईल अशा प्रकारचं ही पाणी आहे. ते पिण्याच्या पाण्याकरता जरी त्या दर्जाचं पाणी निघालं तरी पिण्याचं पाणी म्हणून त्याचा काही आता वापर नाही. आता महापालिकेने आता हा उद्देश किती चांगला आहे, परंतु महापालिकेने कशा पद्धतीने त्याचा तुकडा करून टाकलाय, कशा पद्धतीने त्याचं वाटोळं केलंय आणि कशा पद्धतीने नागरिकांच्या खिशाला चाट देऊन करोडो रुपयाची वाट लावलेली आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रकल्प. आता इथे आम्हाला यायचं होतं म्हणून आम्ही पार्ट 2 सोडून आलो इकडे. भाग दुसरा जो आहे तिथला तो आम्ही दोघं परत पुढच्या आठवड्यामध्ये जाणार आहोत, त्यामुळे तुम्हाला पण आम्ही सांगू. तर त्या ठिकाणी काय दिलं, याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा प्रकल्प चालायला पाहिजे तो चालला नाही, म्हणून केंद्र सरकारने 90 कोटी रुपयाची पेनल्टी मारली. नंबर 1. आता ही पेनल्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खिशाला आहे. 90 कोटीची पेनल्टी मारली आहे, पण आम्ही पैसे भरलेले नाही. आपण जे कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावर 9 कोटी रुपये आपण व्याज म्हणून त्या ठिकाणी भरतोय. आणि PPPच्या तत्वावर ज्या एजन्सीला ते काम दिलेलं आहे त्याला दरवर्षी आपण 10 कोटी रुपये देतो. म्हणजे बघा, तिकडे ती पेनल्टी गेली, इकडे व्याज भरतोय आणि 10 कोटी रुपये दरवर्षी हे बसून मिळतंय, त्यांना काहीच करायचं कारण नाही. आणि या माध्यमातून जो रेव्हेन्यू यायला पाहिजे, बघा कसं आहे की हे जनरेशन असतं. आता नागपूर महापालिका करते, परंतु करोडो रुपयाचं पाणी ते विकतात इंडस्ट्रीला. पहिला प्रकल्प जो आहे तो नागपूर महापालिकेने सक्सेसफुल केला. तर हे पाणी जे आहे ते विकलं गेलं पाहिजे. MIDCशी आपण टायअप करायला पाहिजे.
निरनिराळ्या उद्योजकांशी करायला पाहिजे. मोठी मोठी जी 100-200 इमारतींचं संकुल आहे त्याच्याबरोबर त्याचा उपयोग करायला पाहिजे. तर ते एकही रुपयाचा आपल्याला रेव्हेन्यू नाही. आणि त्याच्यामुळे हा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी 120 MLD ची कॅपॅसिटी असलेला जो प्रकल्प आहे, परंतु आज त्या ठिकाणी फक्त 58 MLD हे जे निरनिराळ्या सेंटरमधलं पाणी येतं ते 58 MLD पाणी येतं. आणि आता फक्त 5 MLD त्या ठिकाणी प्युरिफिकेशनच आहे. आणि आम्ही आता आपण एखादो आणि त्याच्यामुळे महापालिकेने ही जनतेच्या पैशाची या ठिकाणी अवहेलना म्हणता येईल, चुराडा म्हणता येईल, की एक तर मुदतीत न करणं आणि त्याच्यामुळे पेनल्टी लागणं आणि वेळोवेळी खोटी त्या ठिकाणी रिपोर्ट सादर करून ठाणेकरांना त्या ठिकाणी खड्ड्यात टाकणं, अशा प्रकारचा हा हातपट्ट्याचा म्हणतो ना आपण, हा व्यवहार आहे. राहिलं नाही. पाण्याचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रश्न हा सर्वच ठिकाणी उभा आहे आणि त्याच्यामुळे मुबलक पाणी हे उपलब्ध होत नाही. आपण महानगरपालिका म्हणून लोकांवरती आचारसंहिता लावतो, लोकांवरती आपण मर्यादा टाकतो की तुम्ही याच्यासाठी पाणी वापरू नका, त्याच्यासाठी पाणी वापरू. पण मुळात जे पाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण एसटीपी मधनं ट्रीट करतो त्याची ट्रीटमेंटची कॅपॅसिटी किती आहे? 120 MLD ट्रीटमेंटची कॅपॅसिटी असतानाही आपण जेमतेम फक्त 58 लिटर त्या तिकडे पाणी जात आहे. म्हणजे कुठलेही प्लांट जर सक्सेसफुली रन करायचं असेल तर कमीत कमी 50% तरी त्याची कॅपॅसिटीचे एवढं पाणी त्या तिकडे उपलब्ध असलं पाहिजे. ते होत नाही. त्याचबरोबर फक्त 5 MLD, जसं मगाशी केळकर साहेबांनी सांगितलं की त्या तिकडे 5 MLD ट्रीट होईल असे टर्शरी प्लांट त्या तिकडे आहे. त्याच्यामुळे लोकांच्या दृष्टिकोनाने आपल्याला जास्तीत जास्त, जसं केळकर साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त पाणी त्या तिकडे ट्रीट करणं गरजेचं आहे. ते कन्स्ट्रक्शनसाठी असेल, ते गार्डनिंगसाठी असेल, ते वॉटर टॉयलेटसाठी असेल, या गोष्टी आपण उपलब्ध जर करून दिल्या तर पोर्टेबल वॉटर पिण्याजोगत पाणी आहे त्याचं आपण सेग्रिगेशन वेगळं करू शकतो. या सगळ्या गोष्टींसाठी पाणी वेगळं करू शकतो जेणेकरून आपल्याला पाण्याचं एक योग्य नियोजन त्या ठिकाणी करता येईल. आता कॉन्ट्रॅक्टर हे महानगरपालिकेवर ढकलतो. महानगरपालिका अजूनही याच्याबद्दलची भूमिका घेत नाही. जसं मगाशी केळकर साहेबांनी सांगितलं की केंद्राच्या माध्यमाने ग्रीन ट्रायब्युनलनी याच्यामध्ये यांच्यावरती महानगरपालिकेवरती फाईन लावलाय. ते फाईनचं भुर्दंड कोण भरणार आहे? तर कॉन्ट्रॅक्टरने हात वरती केले, तो म्हणतो महानगरपालिकेने भरले पाहिजेत. महानगरपालिकेने भरले पाहिजेत म्हणजे काय? ते तुम्ही आम्ही जे टॅक्स पेड लावत आपल्याच खिशात ते जाणार आहे. कॉन्ट्रॅक्टरचा एकंदरीत खर्च जो 5 MLD चा प्लांट उभा केला त्याच्यासाठी 16 कोटी आहे. वर्षाला आपण त्याला 10 कोटी देतोय. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ते मुळात स्ट्रक्चरच फॉल्टी आहे. त्याच्या संदर्भातली भूमिका माननीय केळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे एसटीपी प्लांट मध्ये फिरत असताना आम्ही घेतली. याच्या पुढचे ही जे 8 एसटीपी प्लांट आहेत, म्हणजे एकंदरीत आता आम्ही 2 बघितले, पुढचे 6 एसटीपी प्लांट पण याच्याबद्दलचा आढावा घेण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना पाण्याची दुर्भिक्षता ही कमीत कमी, कारण उन्हाळा आहे पाण्याचा शॉर्टफॉल होतो, पण याची एक व्यवस्थित नियोजन महानगरपालिकेकडनं झालंच पाहिजे. या भूमिकेमधनं आम्ही या सगळ्या एसटीपी प्लांट्सला व्हिजिट देणार आहोत. बघा, हे नियोजन शून्य कामामुळे महापालिकेने उघड याच्यामध्ये हात घातलेला. आता याच्यामधले लाभार्थी कोण आहे, काय आहे, ते सगळं शोधायला लागेल. एवढे पैसे जे आहेत ते दिले जातात, त्याच्यातून शून्य आपल्याला रिटर्न मिळतो. आणि त्याच्यामुळे चौकीदाराचं काम जे आहे ते आम्ही नुसतं बोलण्यापुरतं करत नाही, प्रत्यक्ष करायला लागेल. ठाणेकरांच्या करता, ठाणेकरांच्या हिताकरता, नागरिकांच्या करता, की आपल्याला कोणाला माहितीच नाही की अशा पद्धतीने तिकडे हे काम चालू आहे आणि पैसे दिले जात आहेत. तिकडे साधा एक संडास बांधायला सांगितला तर पैसे नाहीत. साधं निर्णय सोयीसुविधा जनतेच्या करता करायला सांगितल्या तर पैसे नाहीत. आणि दुसरा मुद्दा हा झाला आता ड्रेनेज. आता यांनी आणखीन काय केलेलं आहे पराक्रम, त्या ठिकाणचे हजारो नागरिक जे राहतात त्या लँडच्या बाजूला,
तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी येऊन आम्हाला भेटले. तो जो नाला आहे त्या नाल्यामध्ये या फिल्टर प्लांट मधला जो ड्रेनेजचा प्लांट मधला जो स्लज आहे गाळ तो त्या नाल्यामध्ये टाकला. तो नाला म्हणजे आपल्याला चालता येईल असा नाला दिसायला लागलाय आणि त्याच्यामुळे पाणी आलं की तो नाला पूर्ण भरतो आणि दरवर्षी गेली 2-3 वर्ष त्यांची घरं भरतात आणि काही ठिकाणी तो गाळ जो आहे स्लज तो मँग्रोव्ह मध्ये पण टाकून देतात आणि त्याच्यामुळे त्याचे सांगावं तेवढं थोडं अशा प्रकारचा हा आतबट्ट्याचा धंदा चाललेला आहे आणि ते आता आम्ही पूर्ण तडीस केल्याशिवाय आता थांबणार. धन्यवाद. हो आता आंबा अरे हे राहू दे. इथे ठेव. काढू का? इथे मध्ये दोन मिनिट काय झालं? अच्छा बाहेर पण लोक आपण ठेव तिथे पेंडा आणि सर भेटलं का चार भरपूर झाले खाली हे असे दाखवायला पण पुढे करा हात. जय देवगड. खाती एकदम खाती माझ्या हातातलं संपलं. खायला